सुनबाई जरा फेरन लावली दे ग. आता हे काय वय आहे का फॅरम लावली लावायचं? अगं भवाने यमाय मानी करता अजून मी भारी दिसत आहे. सुनबाई समजी माणसं सारखीच असतात ना. हो सासूबाई. अडाणी माणसामध्ये शिकलेल्या माणसामध्ये काय फरक आहे तू सांग बरं मला. अहो आई, अडाणी माणूस काय करतं? शंभर शिकत लांब टाकीतय. शिकलेला माणूस काय करतं? रुमाला शिकारत आणि खिशात घालतं. भवाने उठीचून कारण की शाळेत होती तू. सासूबाई 2 महिने झाले तुम्हाला इंग्लिश शिकवते मी. आता एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या तुम्ही. सुनबाई चुकांचा प्रश्न विचारीन मी त्याचा उत्तर देते. बर सांगा बरं, शरीट म्हणजे काय? रे देवा विचारून काय विचारलं. अगं शिरीट वाघ जेवतोय. अगं सुनबाई भांडी घाशीती का काय? नाही हो सासूबाई, भांडे पारुशे होते ना, मग त्यांना आंघोळ घालते. अगं सुनबाई तुला शिकलेली आहे ना. हो सासूबाई, आमच्या सगळ्या खानदानामध्ये ना मी जास्त शिकलेली आहे. असं आहे का? तू माझ्या घरी जुन्या भांड्यातच काम करती. जावाई तुम्हाला जेवाय काय बनवायचं? मामी काय काय ऑप्शन आहे जेवायला? राईस चावल आणि भात. राईस चावल भात. का हो सासूबाई, दरवेळेस काही झालं का माझी लेक अशी माझी लेक तशी, दरवेळेस त्यांचंच गुण गाता, कधी माझं गुण गात नाही. आणि आता बाबर एवढं डोकं दुखत आले का, एक तरी आली का? मीच दाबी तिने शेवट. अगं भावाने डोकं दुखायची कारण तूच आहे ना. त्यामुळे डोकं दुखत उठीच चालली मला ज्ञान शिकवायला. याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. सुनबाई तू म्हणती ना मला बोलायला नाही देती. ठीक आहे आपल्या खानदानीसाठी तू बोलून दाखव. खरं सांगू सासूबाई, मला तर बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते. खरं सांगते सासूबाई, तुमच्या खानदानामध्ये माझ्यासारखी सुंदर मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. नाही तर कसं? शेतामध्ये तुमच्या खानदानातली माणसं झोपवली ना, तर ढेकळं कोणती आणि तुमची माणसं कोणती समजणारच नाही. अगं भावाने एवढं पण मी तुला खरं नव्हतं बोलायला लावलं.